रावेर लोकसभेची जागा खडसे कुटुंबाला मिळाल्या, शिवसैनिक प्रचार करणार नाहीत अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे। जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी घोषणाबाजी करून शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन केलंय। शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं नसल्याचंच यावरून स्पष्ट होत आहे। शिवसेनेचे जळगाव जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। एकनाथ खडसेंचं थेट नाव न घेता घोषणाबाजी करण्यात आली। रावेर लोकसभेची जागा शिवसेनेला मिळावी अशी त्यांची मागणी होती। युतीचे खलनायक असलेल्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळाल्यास प्रचार करणार नाही अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली। शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांचा प्रचार करणार नाही असं शिवसैनिकांनी स्पष्ट केलं। त्यामुळे शिवसैनिकांच्या भावना पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी दिलं। भाजप आणि शिवसेना ही युती झाल्यानंतर म्हणजे विधानसभेत आम्ही एकत्र बसलो मधल्या काळामध्ये, पण त्याच्यानंतर भाजप आणि शिवसेना संपवण्याचा एक हाती जो अजेंडा राबवला, त्याच्यामुळे शिवसैनिकांमध्ये खाली ग्रामीण पातळीवर खूप संताप आणि खूप रोष आहे त्यांच्याविषयी। आणि खास करून रावेर लोकसभा मतदारसंघातल्या शिवसैनिकांचा तर अतिशय उग्र आणि असं स्वरूप आज निर्माण झालेलं आहे। खडसे आणि त्यांच्या फॅमिलीतून आतापर्यंत राजकारण होत आलेलं आहे, पण त्यांनी राजकारण करत असताना मित्र पक्षाला पहिल्यांदा संपवण्याची नीती अवलंबलेली आहे आणि भाषा इथे प्रत्येक वेळी तशी करतात। मागील 5 वर्षात युतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे कार्यकर्ते असलेल्या शिवसैनिकांवर आकसातून गुन्हे दाखल करण्यात आले। त्यामुळे पदाधिकारी आणि शिवसैनिक आता इरेला पेटलेत। जे आमचे आता समन्वयक नेमले आहेत ते समन्वयक आम्हाला जर खात्री देत असतील आणि उमेदवार जर खडसे परिवार सोडून असेल तर आम्ही युतीचं काम करण्यासंदर्भात माननीय जिल्हा प्रमुखांच्या आदेशाने तसेच आमच्या सर्वांच्या विचार विनिमयातून प्रयत्न करू युतीचं काम करण्याचा। पण संबंधित फॅमिलीतला उमेदवार दिल्यास आम्ही कोणी काम करणार नाही, हे आमचं ठरलेलं आहे। शिवसेनेवर गुन्हे दाखल केले, तडीपारी केल्या, असंख्य असं अन्यायकारक आम्हाला वागणूक दिली आहे, पण खडसे परिवार किंवा खडसे परिवाराचं उमेदवाराचं काम करायची कदापि इच्छा आता होत नाही ह्या मतदारसंघात, रावेर लोकसभा मतदारसंघात। राज्यात शिवसेना भाजपची युती झाली आहे, पण आतापर्यंतच्या संघर्षामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन करण्याचं आव्हान युतीसमोर निर्माण झालंय। इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, जळगाव। पुढची बातमी कोल्हापूरमधली। कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक यांच्या सभेदरम्यान चंद्रकांत पाटील यांनी प्रियंका गांधींवर तोंडसूक घेतलंय। केवळ इंदिरा गांधी यांच्यासारख्या दिसतात म्हणून लोक मत देणार नाहीत असा टोला त्यांनी लगावलाय। तर जिल्ह्यात आघाडीमध्ये सुरू असलेल्या कुरघोडी नाट्याचा फायदा आम्हालाच होईल असंही चंद्रकांत पाटील म्हणाले। प्रत्येक निवडणुकीला बरोबर येतात आणि आपण इंदिरा गांधी सारखे दिसतो असं म्हणून प्रचार करतात। आता दिसण्यावर जर निवडणूक असती हेमा मालिनी पंतप्रधान झाली असते, आमची अलीकडच्या काळातली प्रियांका चोप्रा, माधुरी दीक्षित सगळ्यात झाल्या असतात, रांगेने झाल्या असतात। मंत्रालयातील सहसचिव विजयकुमार भागवत यांनी पत्नीवर गोळ्या झाडून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या गोळीबारामध्ये त्यांच्या पत्नी सोनाली गंभीर जखमी झाल्यात। सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातल्या मरवडे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे। काही महिन्यांपूर्वीच त्यांची जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाली होती। या घटनेनं परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। बातमी एका भीषण अपघाताची आहे। कर्नाटकातल्या विजापूर इथं झालेल्या भीषण अपघातात 9 ठार तर 5 जखमी झालेत। गोव्याहून परतणाऱ्या पर्यटकांच्या गाडीला विजापूर जिल्ह्यातल्या सिंदगीमध्ये अपघात झाला। क्रुझर आणि कंटेनरची जोरदार धडक होऊन 9 पर्यटक जागीच ठार झाले। हे सर्वजण कर्नाटकमधल्या कलबुर्गी इथल्या जिल्ह्यातले आहेत आणि आज पहाटे 5 वाजता हा दुर्दैवी अपघात झालाय। बातमी आहे होळीच्या उत्साहाला गालबोट लावणारी। अर्नाळा इथल्या कळंब बीचवर होळी साजरी करण्यासाठी गेलेल्या 5 जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झालाय। यातील एकाचा मृतदेह हाती लागला असून इतर 4 जणांच्या मृतदेहाचा पोलीस आणि अग्निशमन दलाकडून शोध सुरू आहे। बदलापूरच्या कात्रप भागातील 2 अल्पवयीन मुलं बॅरेजमध्ये बुडाल्याची घटना घडली आहे। रंग खेळून पाण्यामध्ये उतरलेल्या या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ते बुडाले। बदलापूरच्या कात्रप भागात राहणारे तरुण धुळवड खेळून झाल्यावर पोहण्यासाठी बॅरेज धरणामध्ये उतरले होते। त्यांच्यापैकी कल्पेशला पाण्याचा अंदाज न आल्यानं तो पाण्याच्या प्रवाहासोबत बुडाला। त्याचा मित्र कार्तिक लाडी हा तरुण पुढे आला, मात्र त्याचाही तोल गेल्यानं तोही पाण्यात बुडाला।
संत तुकाराम महाराजांचा 371वा बीज सोहळा संपन्न होणाऱ्या राज्याच्या विविध भागातून दिंड्या आणि हजारो वारकरी या निमित्तानं दाखल झालेत। संत तुकाराम महाराज संस्थान तसंच ग्रामस्थांच्या वतीनं देहू परिसरामध्ये नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे।